नमस्कार दर्शकांनो, अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये आपण दाखल झालेलो आहेत। विधानसभा निवडणुकीला अवघे 5 दिवस राहिलेले आहेत। आपण थेट पुनश्च अमरावती विधानसभा मतदारसंघातील शेवटचा कोपरा म्हणजे वडाळी, बिच्चू टेकडी, चपराशीपुरा परिसरामध्ये दाखल झालेलो आहेत। हा परिसर आहे राहुल नगर प्रवेशद्वाराचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याच जुना बायपास मार्गावर शुक्रवार बाजार गेल्या अनेक वर्षापासून भरत असतोय। शेकडो हजारो नागरिक अमरावती शहरातील याच बाजारामध्ये दाखल होत असतात। आजचा शुक्रवार त्यामुळे गर्दी सुद्धा होणार आहे। दुसरीकडे आपण हा रस्ता मार्ग पाहत आहात, थेट ओडाळीच्या मार्गावर जाणारा हा मार्ग आहे, राहुल नगरकडे जाणारा हा मार्ग आहे। आता अवघे 5 दिवस राहिलेले आहेत। अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी अमरावती विधानसभा मतदारसंघातील महिला काय म्हणतात, थेट बिच्चू टेकडी राहुल नगर परिसरातील माझ्यासोबत महिला जोडलेल्या आहेत। त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांच्या मनात काय आहे। काय सांगाल, आपलं 5 दिवस बाकी आहे निवडणुकीला, या मतदारसंघामध्ये आपण म्हणजे कोणते मुद्दे घेऊन मतदान करणार? मला फक्त एवढंच वाटते की सुलभाताई अशी एक खंबीर महिला आहे, जे गोरगरिबांपर्यंत पोहोचतात, घरापर्यंत पोहोचतात आणि सर्व लाभ घेऊन सर्व लोकांना मदत करतात। आणि अशा त्या कॅन्डिडेट निवडून आलेल्या आहेत की ते नारी शक्तीसाठी पुढे चलून खूप त्यांचा हे होणार, त्यांना मदत मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले? हो, लाडकी बहीण योजनेचे पैशाचा लाभ खूप महिलांनी, लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे। आणि मला असं एवढं म्हणायचं आहे सुलभाताईसाठी की त्यांच्यासाठी तुम्ही बहुमताने खंबीरपणे उभे राहून, ताकदीने त्यांना वोट बहुमताने निवडून आणून आपण खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणायचे आहे। त्यांचे बोध चिन्ह आहे घड्याळ, 4 नंबर बटन दाबून त्यांचा आपण सोबत आहे यांच्या? हो, आम्ही खंबीरपणे पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत आहे, पाठिंबा देऊन। काय सांगाल आपण? नमस्कार, मी लाडक्या बहिणीची योजना घेतलेली आहे। मला खूप आर्थिक मदत मिळालेली आहे त्या लाडक्या बहिणीच्या पैशामुळे, कारण आम्ही घरचे फार गरीब आहोत आणि त्याचा लाभ आम्हाला इतका मिळाला का आम्ही शब्दातही सांगू शकत नाही। तुम्ही जेणेकरून सर्व बंधू आणि भगिनींनी सुलभाताई खोडके यांना निवडून द्यावे आणि विजयी करावे, हीच माझी आशा आहे। लाडकी बहीणची समाधानी आहात? काय सांगाल? या महाविकास आघाडी आहे, महायुती आघाडीमध्ये सुद्धा, आणि महायुतीच्या सुलभाताई खोडके सुद्धा रिंगणात उभे आहात। त्यांनी सुद्धा आपल्याला भेट दिली आहे, काही आपल्याला काही माहिती दिली आहे? आम्हाला तेच पाहिजे ना खोडके बाई, तेच पाहिजे, चिन्ह त्यांनाच देणार ना। ठिकाणी पाहिजे, बाकी बी कोणाला मिळणार नाही, बस त्यांनाच फायदा करून आमचा लई फायदा केला, लई हे केला बायासाठी। आम्ही त्यांनाच बहिणीचे पैसे मिळालेले आहे। माझं बायपास झालेला आहे, 2 महिने झालेले आहे, त्याची मला औषध मी घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी धन्यवाद आहे सुलभाबाई खोडकेंना। मला निवडून आणायचं आहे, सगळ्यांनी मदत करावी, 4 नंबरचं वोट दाबावी आणि मी पण त्यांना मतदान करणार, हे छानपणे मदत आहे ना। राहुल नगर परिसरामधील आपण सुद्धा रहिवासी आहात। आपण भाजप अनुसूचित जाती याचे अध्यक्ष आहात। दुपट्टा सुद्धा आपण भाजपाचा घातलेला आहे। महायुतीमध्ये आपण सोबत आहात, काय सांगाल या निवडणुकीबद्दल? मी भारतीय जनता पार्टी SC मोर्चा महामंत्री आणि माझ्यावर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने या ठिकाणी संयोजक म्हणून अमरावती विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे। मी सातत्यानं संपूर्ण अमरावती विधानसभेमध्ये फिरत आहे। या ठिकाणी प्रचंड दांडगा असा जो सहवास आहे या ठिकाणी सौ सुलभाताई खोडके यांना मिळालेला आहे आणि एवढं सहकार्य प्रत्येक नागरिक आणि मतदार सौ सुलभाताई खोडके यांना देत आहेत आणि घड्याळ हे चिन्हच या ठिकाणी निवडून येणार असा आजपर्यंतचा हा ठिकाणी असा कयास लावला जात आहे। कारण लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिला अशा आहेत सर्व जाती धर्माच्या, त्या सुलभाताई खोडके यांना प्रथम प्राधान्य या ठिकाणी देत आहेत। आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार असल्या कारणाने या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांच्या त्रिकोणी संगमातून या ठिकाणी सौ सुलभाताई खोडके यांचा विजय हा निश्चित होणार आहे। आज मुस्लिम बहुल भागामध्ये सुद्धा सौ सुलभाताई खोडके यांनाच या ठिकाणी प्राधान्य दिले जात आहे। तसेच अनुसूचित जातीमध्ये तर मातंग समाज असो की वाल्मिक समाज असो, चर्मकार समाज असो, कोणताही समाज असो, या ठिकाणी बौद्ध समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सौ सुलभाताई खोडके यांच्या पाठीशी उभा आहे।
राहुल नगर बिच्चू टेकडीमध्ये राहुल नगरचा परिसर, बिच्चू टेकडीचा परिसर, अंधविद्यालय, गजानन नगर, त्यानंतर तट्टा कॉलनी आणि विटाभट्टी परिसर, आशियाना कॉलनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सौ सुलभाताई खोडके यांच्या समर्थनार्थ जे मतदार आहेत स्वयं प्रेरणेने या ठिकाणी बाहेर निघालेले आहेत. आणि सौ सुलभाताई खोडके यांचा जो स्वभाव आहे हा अत्यंत, त्यांचा स्वभाव सुशील, शालीन, विनम्र असा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावावर या ठिकाणी सौ सुलभाताई खोडके या प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार आहेत. इतर उमेदवारांच्या बाबतीत तसं होताना या ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी सौ सुलभाताई खोडके यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी दिलेला आहे. रस्त्याचा विकास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यांनी 493 करोड रुपये आवास योजनेसाठी या ठिकाणी त्यांच्या निधीमधून दिलेला आहे. आणि पर्यटन विकासावर सुद्धा त्यांचा भर आहे. सृजनशील व्यक्तिमत्व आणि विकासाची कास असणाऱ्या नेत्या म्हणून सुलभाताई खोडके यांचा या ठिकाणी आज संपूर्ण जनमानसामध्ये, मतदारांमध्ये असा परिचय आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अमरावती मतदारसंघामधून सौ सुलभाताई खोडके यांचा विजय हा निश्चित आहे. सौ सुलभाताई खोडके यांच्या घड्याळ्या चिन्हासमोर बटन दाबावं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मताधिक्याने निवडून आणावं असं आव्हान मी भारतीय जनता पार्टी एससी मोर्चा महामंत्री म्हणून करतो. तसेच संयोजक म्हणून अमरावती विधानसभा मी सर्वांना मतदारांना विनंती करतो की आपण या वेळेला कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता, काँग्रेसच्या सुद्धा खोट्या प्रचाराला बळी न पडता आपण सर्वांनी सौ सुलभाताई खोडके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं आणि त्यांच्या घड्याळ्या निवडणूक चिन्हासमोरचं बटन दाबून सौ सुलभाताई खोडके यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे मी आपणा सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो. अमरावती विधानसभा मतदारसंघातील बिच्चू टेकडी, राहुल नगरचा हा परिसर, या परिसरामध्ये सुद्धा महिला मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलंय. या प्रभागामध्ये सुद्धा सुलभा खोडके यांचं नाव समोर निघत आहेत आणि लाडकी बहीण योजना सर्व महिलांना मिळत आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत अशा प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत. दर्शकांनो, बिच्चू टेकडी परिसरातील पुढील टप्प्यामध्ये याच परिसरात असलेल्या सुदर्शन नगरातील महिला काय म्हणतात तो सुद्धा आपण आढावा घेणार आहोत. तोपर्यंत जुळत राहा सिटी न्यूज.